पुढच्या 50 दिवसात होणाऱ्या कॅश डिपॉझिट्सवर सरकारची करडी नजर असणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्तची कॅश डिपॉझिट झाल्यास त्याचा रिपोर्ट बँका देणार आहेत। डिपॉझिट रक्कम ही इन्कम टॅक्स डिक्लेरेशन पेक्षा जास्त असल्यास जबरदस्त कर त्यावरती असेल असं समजतंय। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमके नियम घालण्यात आलेले आहेत या डिपॉझिटसाठी? नम्रता, काल पंतप्रधान मोदी यांनी जो निर्णय जाहीर केला त्याला जर आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणणार असू तर हा सर्जिकल स्ट्राईक किती घातक असणार आहे याची कल्पना आता 24 तासानंतर येताना दिसते आहे। कारण आज संध्याकाळी या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि त्याच्यानंतर अर्थ खात्याचे सचिव आहेत त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार आता पुढच्या 50 दिवसामध्ये जे बँकांमध्ये कॅश डिपॉझिट होणार आहेत त्याच्यावरती सरकारची एकदम करडी नजर असणार आहे। शिवाय 2.5 लाखांच्या पेक्षा जे कॅश डिपॉझिट एकावेळी होईल त्याचा रिपोर्ट बँका सरकारला देणार आहेत आणि हे जे सगळे कॅश डिपॉझिट आहेत ते साहजिकच याचा रिपोर्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे देखील जाईल आणि इन्कम टॅक्स डिक्लेरेशन जे आहे आपल्या वार्षिक डिक्लेरेशन त्याच्याशी या डिपॉझिटच्या रकमा पडताळून पाहिल्या जाणार आहेत। जेव्हा 10 लाखांपेक्षा जास्तची रक्कम बेहिशोबी सापडेल त्याच्यावरती तर अगदी जबरदस्त असा कर आकारण्यात येणार आहे। तो कर तब्बल 200% असणार आहे। म्हणजे जितका कर तुम्हाला नियमानुसार भरावा लागेल तो तर आहेच, त्याच्याशिवाय त्या कर रकमेच्या दुप्पट रक्कम तुम्हाला दंड म्हणून भरावी लागणार आहे। उदाहरण द्यायचं झालं तर समजा 10 लाखांची बेहिशोबी मालमत्ता सापडली तर त्याच्यावरती 1 लाख कर समजा असेल तर 1 लाख कर अधिक त्या करासाठी दंडाची रक्कम दुप्पट म्हणजे 2 लाख असे मिळून 3 लाखांची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे। त्यामुळे साहजिकच हे देशातले जे धनदांडगे किंवा कर चुकवणारे जे बोके आहेत त्यांना पकडण्यासाठी कशा पद्धतीचं जाळं आता सरकारनं लावलेलं आहे हे आता स्पष्ट होतंय आणि एक अतिशय कडक निर्णय या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, त्यामुळे काळ्या पैशावरती चाप लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न यामुळे सरकारचा दिसून येतोय। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।